हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. सर आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना असं सांगितलं होतं, की आपण जून महिन्याची एक सविस्तर अपडेट शेतकऱ्यांना देणार आहोत. हां, हां. आणि आता सर ती वेळ आलेली आहे आणि आज आपण शेतकऱ्यांना जून महिन्याची सविस्तर अपडेट देणार आहोत. तर सर काय राहणार जून महिन्याचा अंदाज? त्याचबरोबर आता हे जे काही वातावरण बनलं, हे बी कसं राहणार? तर याबद्दल शेतकऱ्यांनी एक सविस्तर व डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. 2 दिवस आणखीन हे अवकाळीचं सावट आहेत पण विखुरलेल्या स्वरूपाचं. हो का? सगळीकडे नाही पण येणार आहेत दररोज हां, 4 वाजले की लगेच वातावरण तयार होणार. 4 वाजले की. पण त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगा कोणाची हळद असली अं, तर त्यांनी काय करायची काढायची असली तर 14 तारखेपर्यंत काढून घ्या म्हणायचं. हो, बरोबर सर. कारण की 15 ते 22च्या दरम्यान हो, आपल्या राज्यात म्हणजे 15 ते सगळीकडे 22 मेच्या दरम्यान पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. पावसाळ्यासारखा राहणार का? हां, रानानं पाणी साचेल काही काही ठिकाणी असा पाऊस पडणार आहे. हो का? हो, मग ते खूप जोरात पाऊस राहील ते. हां, हां, हां. 15 ते 22चा. 15 ते 22च्या दरम्यान. काही काही ठिकाणी गारपीट बी होईल. हां, हां. हं. मात्र सर त्याचबरोबर जून महिन्याचा काय सविस्तर अपडेट राहणार? तर शेतकऱ्या मनानं आता या 13 मे ते 17 मेच्या दरम्यान हो. अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे. हां, हां, हां. आणि मान्सूनसाठी इतकं पोषक वातावरण यावर्षी खूप पोषक वातावरण तयार झालेलं आहे. हो, बरोबर आहे सर. इतकं दरवर्षी नसतंय. सरासरी काय होतं उशिरा होते. पण यावर्षी लवकर झालंय. हो, हो, हो. बरोबर आहे. मग 13 ते 17 दरम्यान मान्सून अंदमानावर येईल. हं, हं, हं. आणि त्यानंतर ते मग कंप्लीट 7 जूनपर्यंत पाऊस येईल. 7 जूनपर्यंत. हो. हो. मात्र सर 1 तारखेपासून म्हणजे 1 जूनपासून तर 30 जूनपर्यंत म्हणजे 30 मग जूनपर्यंत काय काय होणार परिस्थिती राहणार? 7-8 तारखेला पुन्हा काय होणार? पुन्हा पाऊस येणार आहे. 7-8 तारखेला? हो. हो. मात्र शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न होते. म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं होतं असं होतं, की सर 1 तारखेपासून तर 10 तारखेच्या आत काही शेतकऱ्यांची कोणत्या जिल्ह्यातली पेरणी होणार? मग 7-8 जूनचा जे पाऊस येईल ना त्याच्यात बऱ्याच लागवडी होतील कापसाच्या. हो का? तसं तर आपण काय करू कंटिन्यू चालू ठेवतो म्हणजे शेतकऱ्याला लागवड करायची की नाही लागवड. मी स्वतः बी कापूस लावतो ना. हो, हो, हो. बरोबर आहे. तर ते आपण सांगू तर सविस्तर. हो, हो. बरोबर आहे सर. हं. मात्र सर मग 7 तारखेच्या नंतर मग समजा 7 तारखेपर्यंत कोणत्या-कोणत्या जिल्ह्यांना पाऊस जास्त करून होणार? 7 ते 10 मध्ये का? हो? ते मान्सूनचाच येईल ना. काही भागातच पडणार आहे. हो का? हं. मात्र आता संपूर्ण जर महाराष्ट्र म्हटलं, तर मग संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला किती दिवस लागेल तरी? जूनचा शेवटचा आठवडा. जूनचा शेवटचा आठवडा. हं. हो, म्हणजे जुलैच्या 10-15 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार. हो. हो. मात्र हे आता मान्सूनपूर्व पाऊस आहे. आता हे आपल्याला जो हा पाऊस दिसत आहे, आता हे मे महिन्यातला, हो. म्हणजे आजपासून पुढील 2-4 दिवस. तर मग हे मान्सूनपूर्व पाऊस राहणार का अवकाळी राहणार? आता हे मान्सून पूर्व मोसमी. पूर्वमोसमी. हो. हो आणि मग अंदमानातली मान्सून दाखल झाल्याच्या नंतर तिथून अंदमान ते मग तसं ते येणार आहे ना समजा त्याला 20 दिवस लागतात ना. 20 दिवस. हो. हो, बरोबर सर. शेतकऱ्याला म्हणा 17 तारखेपर्यंत मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे. हो, हो, हो. तर 10 दिवस तिथून केरळला यायला लागतात आणि 10 दिवस आपलं महाराष्ट्रात यायला. हो, म्हणजे हो, हो. 7 जूनपर्यंत येते पाऊस. 7 पेरण्या जूनपर्यंत. शेतकऱ्याच्या 3 टप्प्यात होणार आहेत. हो. 7 ते 10 मध्ये एक होईल काही भागातल्या. हां. त्याच्यानंतर 17 ते 21 च्या दरम्यान होतील. हो. आणि मग 26, 27, 29 हो, हो. या 3 दिवसातून एकदा. हो का? हं. हो. मात्र सर तुम्ही मागच्या वर्षी सांगितलं होतं, की हे धरणं म्हणजे तुम्ही जायकवाडी धरण 100% भरणार असं सांगितलं होतं आणि भरलं सुद्धा होतं तुम्ही सांगितलेलं त्याच तारखेला. हो, हो. हो, हो. हो. तर यावर्षी काय राहणार सर धरणाची कंडिशन? यावर्षी काय होईल परतीचा पाऊस. हां. त्या परतीच्या पावसावर अवलंबून आहे आता. हो, समजा परतीचा पाऊस जर जास्त झाला, तर मग धरणं भरतील 100%. सगळे नाही भरायचे, पण हो. काही भरतील. हो, मग समजा काही भागातले भरतील, काही भागातले भरतील बी सुद्धा नाही. हो. हो, मात्र सर मग यंदा आपल्याला जास्त खंड पाहायला दिसेल का समजा पावसामध्ये? नाही एवढे काही नाही भेटत, पण पाऊस चांगला आहे यावर्षी. यावर्षी ना सुरुवातीला कमी राहील, पण पिकाला लागेल तसा पडत जाणार आहे. हां, हां, हां. आणि सप्टेंबर आपल्याकडे जास्त पडणार. हो का? हं. मात्र शेतकऱ्यांनी मग पिके आता कशी घ्यायला पाहिजे? लेट येणारी घ्यायला पाहिजे का लवकर लवकर येणारी? येणारी घ्यायची, हां. लवकर येणारी पिकं घ्यायची. हो. लवकर येणारी पिके घ्यायला पाहिजे. हो.
तर सर वैयक्तिक आता आता जर मला काही मला कपाशी लावायची आहे 4 ते 5 एकर, तर मग मी कोणती लवकर येणारी व्हेरायटी घेतली पाहिजे लवकर कपाशीची? येणाऱ्या ते राशीची एक चांगली हो का? 6-5-9. हां, हां, हां. त्यानं बायोसीडचं एक चांगलं आहे. हो का? हं. हे समजा 2-3 व्हेरायट्या चांगल्या राहणार. हां, लवकर येणाऱ्या करायच्या आपण आपल्या. हो, हो. बरोबर आहे. आता गेल्या सर वर्षी आपल्याला लवकर कारण हो. हो. आता सर वैयक्तिक आम्ही दरवर्षी प्रदीप व्हेरायटी घेत असतो. तर ती यंदा घेतली तर चालेल का? समजा थोडी लवकरच येणार आहे. चालते ना मग. हो. आपल्या नातेवाईकाला, आपल्या शेजाऱ्याला, आपल्या पाहुण्याला कोणत्या बॅगला उताराला त्या निवडायच्या. हो, हो. बरोबर आहे. आणि सर मला दरवर्षी उतार चांगला येते म्हणजे 15चा उतार येते कमीत कमी. प्रदीप व्हेरायटी आहे. हो ना. हां. एक नंबर जात आहे. हं. हो. मात्र सर आता जिल्हे कोणते राहणार समजा हे आपल्याला 15 ते 20च्या दरम्यान पावसासाठी? ते सगळीकडेच पाऊस पडणार राज्यभर. हो का? संपूर्ण राज्यात नाही? हां, सगळीकडं म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ सगळीकडंच. हो. मात्र सर सगळीकडे पाऊस पडतो. एकदा शेतकऱ्यांना जिल्हे सांगा ना? मग त्याच्यामध्ये सुरुवातीला पूर्व विदर्भाकडे वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा, हो, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हो. वाशिम, हिंगोली, हं. त्याच्यानंतर नांदेड, हो, परभणी, हो, इकडं अमरावती, हो. अकोला, बुलढाणा, हं. त्याच्यानंतर जळगाव, धुळे, हं, हं. नंदुरबार, हो. नाशिक, मुंबईसहित हो का? मुंबईत सुद्धा पाऊस पाहायला भेटणार आहे. हां, हां, हां. पुणे, हो, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना जिल्हा, बीड हो, जिल्हा, परभणी जिल्हा, हो. धाराशिव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, हां, हां. कोकणपट्टी म्हणजे मुंबई आणि विशेष म्हणजे हां. 15 पासून राज्यातलं उष्णतेचा पारा कमी होणार आहे. हो का? म्हणजे म्हणजे उन्हाचा पारा कमी होणार. 40च्या खालीच राहणार सगळीकडला. हो का? म्हणजे 40च्या वरी जाणारच नाही. हां, 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 हां. हं. हो. मात्र जसं तुम्ही सांगितलं होतं 2 म्हणजे मला माहीत आहे की 8 ते 10 दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की 7 ते 6च्या दरम्यान एक पाऊस येणार आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल बऱ्याचशा भागातनी जोरदार सुद्धा पाऊस झालेला आहे. आता आम्हाला चालू आहे. आता पडला पाऊस आम्हाला हो, आता. आत्ताच मी तुमचं स्टेटस बघितलं तर पाऊस चालू होता. हो. हो. मात्र तुम्ही सांगितलं तसंच घडलेलं आहे सर. हं, हं. हो, मात्र आता 15 ते 20च्या दरम्यान चांगला आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. मग ते शेतीच्या बाहेर जाणार का समजा पाऊस का शेतीमध्येच राहणार? कोणतं? 15 ते 20च्या दरम्यानला? ते चांगलं राहील ना सगळ्यांमध्ये जीवदान ठरणार. 15 मे ते 30 मे दरम्यान हां, हां, हां. तुमच्या गावात पाऊस पडला हो, हो. आणि तुमच्या गावाच्या बाजूला दुसऱ्या गावाला नाही पडला, हां, हां, हां. तर येणाऱ्या पावसाळ्यात तुमच्या गावाला दररोज पाऊस येणार हो का? आणि बाजूच्या गावाला सोडूनच देणार. हां, 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 हां. समजा म्हणून मग आता हे जे पाऊस जर आपल्या गावातनी पडला, तरच आम्हाला चांगला पाऊस म्हणजे बरसातीत पाहायला मिळेल आमच्या गावाला. तुमची लवकर पेरणी होणार हो, हो, हो. बरोबर. आणि तुमच्या गावाला नाही पडला तर तुमचा पेरणीचा नंबर 3ऱ्या टप्प्यात. हो का? हो. बरोबर आहे सर. बरोबर, नक्कीच म्हणून सर. 15 मे ते 30 मे दरम्यान जिथं पाऊस पडतोय ना हो. पावसाळ्यात तिथं जास्त पडतोय. हो, हो, हो. बरोबर आहे. आणि जे भाग सुटला की त्याला सोडूनच देते मग. हो, ब हो, हे बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सर मला आता बी आठवण आहे तुम्ही मागच्या वर्षी सांगितलं होतं, हेच असंच वक्तव्य केलं होतं, की एका गावाला 3 खेप पाऊस पडणार. हो, तर त्याचप्रमाणे एका गावाला 3 खेप पाऊस पाहायला मिळालेला आहे आपल्याला. हो, हो. ते आता बी आपल्या चॅनलवरती रेकॉर्डिंग असेल कमीत कमी 1 वर्ष झालेलं आहे ते रेकॉर्डिंगले. हो, हो. जसं तुम्ही सांगितलं तसंच होते सर. 100% एकदम परफेक्ट आणि एकदम 100% खरा अंदाज आहे. हो ना. हो, पण शेतकऱ्यांनी हे जे पाऊस येणार आहे 15 मे ते 30 मे हां, हां, हां. तुम्ही बघा असं चक्रीवादळ आहे. हो. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दोन्हीच्या मधातून जाणार आहे. हो का? हो, गेल्याच्या तुम्ही नंतर पुन्हा ते इथंच घुमणार आहे जास्त करून. हां, 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 हां. मग ते जास्त जर फिरलं इथंच, हो. तर मग काय होणार आहे त्याच्यामुळे ना काही काही ठिकाणी ओढ्याला सुद्धा पाणी यायला हिडं येतील बघा. हो का? हो, हो, जसं तुम्ही मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की 2 चक्रीवादळ महाराष्ट्राकडे येणार आहे आणि एकाची दिशा ठरायची आहे असं तुम्ही सांगितलं होतं. हो, हो, समजा ते महाराष्ट्रावरती येणार का मग आता? हो येईलच. हो का? बरं, बरं. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.